आपण सगळेच संग्रहालयांना भेट देत असतो. तिथल्या उत्तमोत्तम कलाकृतींना बघून भारावून जातो. संग्रहालयात आपल्याला वेगवेगळ्या कलाकारांच्या काही कलाकृती बघता येतात. एकाच कलावंताच्या विविध कलाकृती या वेगवेगळ्या संग्रहालयात ठेवलेल्या असतात. त्यामुळे त्याच्या सगळ्या कलाकृती बघणं शक्य होईलच असं नाही. आता कलाकृती बघायच्या म्हटल्यावर संग्रहालयात जावं लागणार. पण कधी तुम्ही चालत्या फिरत्या म्हणजेच पोर्टेबल संग्रहालयाची कल्पना केली आहे का? नाही ना? मग मी तुम्हाला सांगितलं की एका कलाकाराने असं पोर्टेबल म्युझियम तयार केलं आहे, तर हे शक्य नाही असंच वाटतं ना? पण हे शक्य करून दाखवलं अशाच एका अवलिया कलावंताने, ज्याच्याविषयी आपण मागील भागात बोललो आहोत, मार्सेल ट्युशॉ. अशा पोर्टेबल संग्रहालयाची रंजक आणि तितकीच इंटरेस्टिंग गोष्ट ही ऐकून आपणही ट्युशॉच्या कल्पनाशक्तीला नक्कीच दाद द्याल. सन 1941 मार्सेल ट्युशॉला पॅरिसच्या व्यस्त जीवनातून बाहेर पडून एका स्वतंत्र राज्यात देशात जायचं होतं. हा पहिल्या महायुद्धाचा काळ होता. ट्युशॉ त्याच्या काही मित्रांच्या मदतीने एक चीज विक्रेता म्हणून राजधानीच्या बाहेर पडून ग्रनोब्ल येथे पोहोचतो आणि तेथून पुढे अमेरिकेला. परंतु मजेशीर भाग म्हणजे या चीज विक्रेत्याच्या सामानात चीजपेक्षाही अनेक मौल्यवान गोष्टी होत्या. मार्सेलची ती बॅग त्याच्या सगळ्या कलाकृतींनी भरलेली होती. आपल्याला प्रश्न पडेल की हे त्याला कसं शक्य झालं, कारण त्याच्या बऱ्याचशा कलाकृती या अवजड आणि मोठ्या होत्या. हे शक्य झाले कारण त्याने त्याच्या मूळ कलाकृती न घेता त्या कलाकृतींचे पेपर किंवा अन्य साहित्य वापरून रिप्रोडक्शन केले होते. मार्सेलने त्याच्या काही कलाकृती या लघु स्वरूपात म्हणजेच मिनिएचर फॉर्म मध्ये तयार केल्या. उदाहरण, त्याचे अतिशय सुप्रसिद्ध असे शिल्प ला फॉन्टेन, ज्याविषयी मी मागच्या भागात माहिती दिली होती. मार्सेल बऱ्याच वर्षांपासून या सुटकेस म्युझियमच्या प्रोजेक्टवर काम करत होता. या मिनी सुटकेस म्युझियम मध्ये त्याचे 30 वर्षांचे काम सामावलेले होते. यामध्ये आपण त्याच्या 69 कलाकृतींचे रिप्रोडक्शन बघू शकतो. ही सुटकेस म्हणजे ट्युशॉच्या कलाकृतींचं एक पोर्टेबल म्युझियम म्हणता येईल. हे सगळं घडत होतं 1850 ते 1900 या कालावधी दरम्यान. एक सुटकेस, आपल्या आयुष्यभराचे काम एका सुटकेसमध्ये संग्रहित करणे लोकांसाठी हा वेडा विचार होता. मार्सेलची ही सुटकेस त्याच्या पेंटिंग्स आणि शिल्पांच्या मिनी फॉर्मने तसेच त्या सुटकेसच्या तळाशी असलेल्या काही फोल्डिंग्स पॅनेल्सनी भरलेली होती. ही बॅग बघून एखाद्या माणसाचा असा समज व्हायचा की ही बॅग कोणा एका सेल्समॅनची आहे. खरी गोष्ट अशी होती की मार्सेलने त्याचे पूर्ण आयुष्य फ्रान्स आणि अमेरिकेत घालवले. त्याला युरोप आणि अमेरिका यामध्ये कलात्मक दुवा साधायचा होता. मार्सेलने रॉंग, द ब्लाइंड मॅन और न्यूयॉर्क दादा यामध्ये साहित्य प्रकाशित करून जगाला दादाइझम कलाकारांची ओळख करून दिली. त्याने सरेलिस्ट कलाकारांची प्रदर्शने भरवली. कॉन्स्टंटिन ब्रांकुझी या रुमानियन कलावंताच्या देखील काही कलाकृती विकण्यास मदत करून त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. या सगळ्या कामामुळे आपण म्हणू शकतो की मार्सेल हा अवॉन्तगार्दे कलाकार म्हणजेच काळाच्या पुढचा विचार करणारा व्यावसायिक कलाकार होता. मार्सेलला सगळ्याच गोष्टी त्याच्या एकाच प्रवासी बॅगमध्ये ठेवायची आवड होती. सगळ्याच अर्थाने त्याचे हे काम म्हणजे ट्रायल अँड एरर नव्हते. त्याच्या मागे एक अर्थ, एक पॅशन होती. त्याने त्याची पहिली सुटकेस तयार केली ती 1914 मध्ये आणि 20 वर्षानंतर दुसरी, ग्रीन बॉक्स, ज्यामध्ये त्याने ल ग्रांद वेरे बाबतची सगळी कागदपत्र दस्तऐवज होता. सन 1966 मध्ये त्याने व्हाईट बॉक्सची निर्मिती केली.
ज्यामध्ये त्याच्या 1914 ते 1923 या काळातील नोट्स एकत्र केल्या गेल्या. प्रवासी बॅगमध्ये या फ्रेंच कलाकाराच्या संपूर्ण आयुष्याचे काम समाविष्ट होते. मार्सेल त्याच्या कलाकृतींच्या विक्रीबाबत फारच सावधगिरी बाळगत असे. तो फारच थोड्या ट्रेडर्सना त्याच्या कलाकृती देत असे आणि ते पण काही प्रमाणातच. 20व्या शतकातील त्याच्या समकालीन कलाकारांपेक्षा त्याने निर्माण केलेल्या कलाकृतींची संख्या खूपच कमी होती. त्याची सुटकेस म्हणजे त्याच्या सर्व कलाकृतींचे संकलन होते. त्याच्या या मिनिएचर सुटकेस काही संग्रहालयांनी सोव्हिनियर म्हणून पण विकल्या. मार्सेलनी निर्माण केलेली ही सुटकेसची संकल्पना म्हणजे कला जगतात एक मोठे धाडस होते, परंतु तो यात अतिशय यशस्वी ठरला. मार्सेलची ही संकल्पना आणि कार्य बघून असे म्हणावे लागेल की कलेला कुठल्याही मर्यादा नाहीत. धन्यवाद. धनश्री मुंगी.